काय मागतोय तो? फक्त दोन्ही हाताने श्रद्धेने केलेलं नमन आणि तुमचं सुमन. सुमनबाई सुद्धा सुमन देत नाही. एखादी सुमनबाई सुद्धा काय देत नाही? सुमन देत नाही. ईश्वराला फक्त लागतं मन. तू म्हण हे मीच करी माझी ये भजनी प्रेम धरी. मन म्हणा मद भक्तो मध्याजी माम नमस्कुरू. तू मन मला दे, कारण तू जर मन मला दिलं ना तर मी तुला सर्वस्व देईन. आपलं उलट आहे, आपण मनभर देतो पण काय देत नाही? मन देत नाही. मग ईश्वराला मन दिलं पाहिजे. हे जे मन आहे ना, हे का द्यायचं त्याला माहिती आहे? कारण हे मन कसं आहे, श्रीमद भगवद्गीतेत अर्जुनाला पडलेला प्रश्न आहे. मन ही चंचलम कृष्ण प्रमाथित बलवत दृढम. अतिशय दुर्मिळ, अतिशय विचित्र चंचल असणारं मन एकदा भगवंताच्या चरणावर स्थिर करा. राधे तेरे चरणों में. हे मन बडा चंचल है. या मनाला अस्थिर करण्यासाठी फक्त तुझं चरण. ये मन बड़ा चंचल है. थोड़ा इफेक्ट दो. कैसे तेरा भजन करूं, ये मन बड़ा चंचल है. कैसे तेरा भजन करूं, कितना इसे समझाऊं, कितना इसे समझाऊं, उतना ही मचल जाए, उतना ही मचल जाए. राधे तेरे चरणों की हर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. राधे मेरे जीवन की बस एक तमन्ना है. तुम सामने हो मेरे, तुम सामने हो मेरे, मेरा दम ही निकल जाए. राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए, तकदीर बदल जाए. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. बहुत प्यारा भजन है. राधे तेरे चरणों की अगर धूल जो मिल जाए. ये मन बड़ा चंचल है, इसे कैसे समझाओ. म्हणून मनाने केलेला परमार्थ तो भगवंतापर्यंत जातो. म्हणून प्रत्येक क्रियेत श्रद्धेने भगवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीता सांगते, तुम्ही जी जी गोष्ट भगवंताला समर्पण कराल ना, त्या समर्पणामागे तुमच्यात सर्वात महत्त्वाची लागते ती श्रद्धा. मग ते काही असू द्या. पत्रम पुष्पम फलम तोयम. तोयम म्हणजे पाणी, पत्र म्हणजे पान, पुष्प म्हणजे फूल. एक एक वस्तू देताना सुद्धा भगवंताच्या समर्पण करताना फक्त लागते ती श्रद्धा. म्हणून भगवंताला
समर्पण करणाऱ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते मन. हे मन ईश्वराला द्या. एकदा त्याला मन दिलं ना, मग अख्खी जिम्मेदारी तो आपली घेतो. प्यार से बोलो राधे राधे. अख्खी जिम्मेदारी घेतो तो. तसं आपली जिम्मेदारी घेणारे भरपूर आहेत. बघा तुम्ही, आपल्याकडे जर एखादा LIC एजंट आला ना, LIC एजंट, तो म्हणतो तुम्ही आहे तोपर्यंत तुमची जिम्मेदारी आहेच आहे, पण तुम्ही गेल्यानंतर तुमच्या अख्ख्या परिवाराची सुद्धा जिम्मेदारी आमचीच. योगक्षेम वहाम्यम, जीवन के साथ भी और जीवन के बाद भी. मग त्याला द्या फक्त मन. मला फक्त मन द्या तुमचं. काय द्या? मन. आणि मन समर्पण केलं ना, भगवान मग तुमची जात पाहत नाही, भगवान तुमचं कुळ पाहत नाही, भगवान तुमचं वय देखील पाहत नाही. भगवान पाहतो तो फक्त तुमच्या अंतकरणातला शुद्ध भाव. हा, भगवान एका ठिकाणी स्पष्ट म्हणतायत, भाव का भूखा हूं मैं, बस भाव ही एक सार है, अगर भाव से भजोगे तो भाव से बेड़ा. भाव समर्पण करा. आपलं उलट आहे बनकर साहेब, आपण देवाला भाव देत नाही, भाव खातोय. भाव ही खाण्याची वस्तू नाही, भाव ही समर्पण करण्याची वस्तू आहे, तत्व आहे. म्हणून भक्तीत भाव पाहिजे. भाव ही तस्मात कारण. म्हणून परमार्थात ईश्वराला समर्पण करताना भाव द्या. भाव का भूखा हूँ मैं, भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है. भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार. बोलो राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो श्याम, बोलो श्याम, बोलो श्याम श्याम श्याम. भाव का भूखा हूँ मैं, भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. राम, बोलो राम, बोलो राम राम राम. बोलो श्याम, बोलो श्याम, बोलो श्याम श्याम श्याम. बिन सुनी पुकारे मैं कभी सुनता नहीं. भाव की एक टेर भी करती मुझे लाचार है. भाव बिन सुनी पुकारे मैं कभी सुनता नहीं. भाव की एक टेर ही करती मुझे लाचार है. भाव का भूखा हूँ मैं, भाव का भूखा हूँ मैं, भाव ही बस सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार है, भव से बेड़ा पार है. प्यार से बोलो राधे राधे. जरा जोर से बोलो ना. आज आप लोग थक गए क्या? एक बार और जोर से बोलो राधे राधे. पड़ोस वाले को पता चले कुछ तो कुछ चल रहा है. भगवंताला भाव गरजेचा आहे. भाव. म्हणून भगवान भक्ताचं वय पाहत नाही, भगवान भक्ताचं कुळ पाहत नाही, भगवान भक्ताची जात पाहत नाही. मला सांगा, जर कुळ पाहिलं असतं तर प्रल्हादासाठी नरसिंह आला असते का? नाही. नरसिंह आले
भले तो हिरण्यकश्यप म्हणत होता, ना मैं दिन में मरू ना रात, ना अस्त्र से मरू ना शस्त्र से, ना मैं साल के 12 महीने में कौन से महीने में मरू. पण भगवान म्हणले, हे बघ, ना अस्त्र है ना शस्त्र, ना दिन है ना रात, शाम का समय था ना, और दहेली पे ना अंदर है ना बाहर. दहेली म्हणजे काय म्हणतात त्याला, चौकट, उंबरा, त्याच्यावर नरसिंह भगवंताने बसून हिरण्यकश्यपूचं ऑपरेशन केलं. म्हणून जुने लोक आजही जर एखादा उंबऱ्यावर बसला ना त्याला बसू देत नाहीत. एक तर हात जा नाही तर बाहेर, कारण ते ठिकाण कोणाचं आहे, नरसिंह भगवानी हिरण्यकश्यपूचा कार्यक्रम केलेला आहे. बरं, एका वर्षाचे जे 12 महिने असतात ना, त्या 12 महिन्यापैकी कोणताच महिना नव्हता हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवंतांनी कितवा महिना घेतला होता, 13वा. त्या महिन्याचा 13वा महिना कुणासाठी निर्माण केला होता भगवंतांनी, ते त्याला 13वा महिना काय म्हणतात त्याला, अधिक मास, अधिकस्य अधिक फलम. काही ठिकाणी त्याला धोंड्याचा महिना म्हणतात, काही ठिकाणी त्याला अधिक मास म्हणतात, काही ठिकाणी त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. या अधिक मासात कोणाची मजा असते, जावयाची. म्हणजे हा देवानी जावयासाठी बनवला की काय, नाही नाही नाही, देवानी हा बनवलाय हा हिरण्यकश्यपूसाठी. आणि हिरण्य म्हणजे सोनं, कश्यप म्हणजे शय्या. म्हणजे तसं जावयाची हिरण्यकश्यपूची रास एकच असते. किती सोनं दिलं तरी कमीच. म्हणजे भगवंतांनी बघा ना, या दोघांसाठी 13वा महिना तयार केला. आज नाही आले जावई, हर्ष बोलो राधे राधे. भगवंतानी सर्व इच्छा पूर्ण करून त्याला स्वर्ग दिला. त्याचं कारण आहे फक्त भाव पाहिजे. पण जात कुळ भगवान पाहत नाहीत. फक्त भगवान भाव बघताय. भागवतातली एक प्राण कथा आहे. भगवान भक्ताचं वय सुद्धा पाहत नाही. भागवत कथा राजा परीक्षितांना सुखदेवजी सांगताना सांगतात, राजन, सृष्टीचे आदिमानव मनु आणि शतरूपा, त्यांना 3 मुली झाल्या होत्या. कोणत्या कोणत्या, आकृती, प्रसूती आणि देवहूती. देवहूतीचा विस्तार आपण पाहून गेलो का, बरोबर. प्रसूतीचा पाहिला, आकृतीचा पाहिला, आणि 2 मुलं होते ना, उत्तानपाद आणि प्रियव्रत. प्रियव्रत राजा भगवत भक्तीमध्ये तल्लीन झाले आणि राज आनंदात भगवत प्राप्ती करत होते. पण जो दुसरा मुलगा होता ना मनु आणि शत्रुपाचा, त्याचं नाव उत्तानपाद. उत्तानपादाच्या उदरी माझ्या एका चिमुकल्या भक्ताचा अवतार झाला आणि छोट्या वयात माझ्या भगवंताने त्या भक्ताला दर्शन दिले. तो कोण आहे, त्याची आपण सविस्तर कथा पाहूया. प्यारशे बोलो राधे राधे. हा उत्तानपाद आहे ना, हा मनु आणि शत्रुपाचा मुलगा आहे. त्या उत्तानपादाचं जीवनचरित्र सांगत असताना आचार्य विरक्त शिरोमणी सुखदेवजी सांगतायत, राजन, त्या उत्तानपाद नावाच्या राजाला 2 पत्न्या होत्या. एकीचं नाव सुरुची आणि दुसरीचं नाव सुनीती. जी पहिली होती ती सुनीती आणि नंतर केली ती सुरुची. आता या दोघींचं नाव किती सार्थक आहे जर आपण लक्षपूर्वक ऐका. सुरुची म्हणजे काय आणि सुनीती म्हणजे काय. कथा अनेक वेळा ऐकली असेल, पण याचा गर्भरहित अर्थ बघा, मार्मिकता बघा. सुनीती म्हणजे काय, सु म्हणजे चांगली, सु म्हणजे चांगली, आणि नीतिमत्ता म्हणजे आचरण शुद्ध. जिचं वागणं चांगलं आहे, जिचं बोलणं चांगलं आहे, जिचा व्यवहार चांगला आहे, ती सुनीती. जी सत्याच्या मार्गाने चालते ती सुनीती.
पण माणसाला या कलियुगात खरं वागणारी माणसं पटत नाही, खरं कुणाला आवडत नाही. आज नको ती माणसं खोट्याच्या मागे लागले, खोट्याच्या मागे. खऱ्याला साथ देणारी लोक फार कमी आहेत. म्हणून सुनीती आवडत नव्हती उत्तानपादाला, कारण नीतिमत्ता कोणाला आवडते हो. खरं बोललं तर सायंकाळची अडचण आहे. मग खऱ्याच्या मार्गाला लोक साथ देत नाहीये. पण एक वाक्य बोलू का, खऱ्या नियमाने वागणारी माणसं, नीतिमत्तेने वागणाऱ्या माणसाला, सत्याच्या मार्गाने चालणाऱ्या माणसाला त्रास खूप होत असतो, खूप परेशानी आहे. मग तो बिझनेस असू द्या, तो परमार्थ असू द्या, तो व्यवसाय असू द्या, तो प्रापंच असू द्या किंवा तो परमार्थ असू द्या, क्षेत्र कोणतंही असू द्या, ज्या कोणत्याही क्षेत्रात जर एखादा माणूस सत्याने वागत असेल ना, त्याला त्रास खूप होतो, खूप अडचणी येतात. मग कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण चांगल्या मार्गाने वागतोय, चांगलं वागतोय, तरी आपल्याला एवढा त्रास का होतो. पण एक वाक्य सांगू का, सत्य की राह पर चलने वाले इंसान की, जरा ध्यान से सुनिएगा, सत्य की राह पर चलने वाले इंसान की परेशानियां जरूर हो सकती है. सत्य के मार्ग पर चलने वाले इंसान की परेशानियां जरूर हो सकती है, लेकिन सत्य के मार्ग पर चलने वाला इंसान कभी पराजित नहीं होता, कधी हरत नाही. तो त्याला त्रास होतो, 100% त्रास होतो, पण त्याला पराजय कधी मिळत नाही. कारण चांगल्या रोडनी गतिरोधक आणि चांगल्या कामाला विरोधक 100% असतात. या रोडला गतिरोधक अधिक आहेत. तुमच्या देऊफाटा लागला इथनं, ही पिंपरी चिंचवडची हद्द, ही अगदी पुण्याच्या पर्यंत गतिरोधक आहेत. आणि इकडे खाली गेलं तर गतिरोधक नाही आहेत का, कारण रस्त्यात खड्डा आहे का खड्ड्यात रस्ता हेच कळत नाही. पण चांगल्याच रोडला गतिरोधक टाकलेले आहेत गती थांबण्यासाठी, आणि चांगल्याच मार्गाला चालणाऱ्या लोकांना विरोधक असतात. आणि यापेक्षा पुढचं एक वाक्य सांगतो, तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. ज्या दिवशी तुमची लोक निंदा करतील, ज्या दिवशी तुमच्या समाजात नातेवाईकात विरोधक वाढतील, त्या दिवशी तुम्ही डोळे झाकून पाठ थापटा आणि समजा तुम्ही खूप मोठे होण्याच्या मार्गाने चालला. कारण ये दुनिया बहुत गजब की है, दुनिया उसी को बदनाम करती है जिसका दुनिया में नाम होने लगता है. लोक बदनाम सुद्धा त्यालाच करतात ज्याच्या मागे मोठा यश वाटं लागतंय, यश प्राप्त होत आहे. म्हणून जर तुम्हाला विरोधक वाढले ना, घाबरू नका, समजावं तुम्ही खूप मोठे होत चाललात. तुमची निंदा करणारी लोक जन्माला आलीत ना, समजावं तुम्ही खूप मोठे होत चाललात. डगमगू नका, व्हायबल होऊ नका. का? कारण तुमचे विरोधक वाढले. प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो. म्हणून चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाला त्रास खूप होतो, पण तो कधी पराजित होत नाही. पण होईल तेवढं माणसाने खरं बोला. खोटं बोललात ना, तेवढं पुरं बरं वाटतं. पण एक जर खोटं बोललात तर एक खोटं लपवण्यासाठी 1000 वेळा खोटं बोलावं लागतं. किती वेळा? 1000 वेळा. मी एक उदाहरण नेहमी सांगत असतो. एका आजीला 75 वर्षानंतर तिच्या माहेरचा एक म्हातारे बाबा आले त्या गावात, आणि तिने पाहिलं. आणि पाहिल्यानंतर तिने शेजारणीला सांगितलं, ते जे म्हातारं बाबा आहे ना, ते माझ्या माहेरचं आहे, त्याला माझ्या घरी येता कामा नाही. बाकीचे म्हणले, अगं असं का? उलट माहेरचं कोणी आलं तर लोक आदराने बोलवतात, आणि तू का नको म्हणती? तर तिने एक रिझन सांगितलं, कारण सांगितलं. ते कारण आहे का? ती म्हणाली, माझं जेव्हा लग्न जमलं, तिचं वय होतं 75. किती?
75. आता 75 वर्षाच्या आजीचं लग्न किती वर्षापूर्वी झालं असेल? मिनिमम 50 वर्षापूर्वी. कारण 25 वर्षाच्या वयात जरी तिचं लग्न झालं असं गृहीत धरूया, तिला कॉलेज करायचं असेल म्हणून. तसं तर 18लाच पूर्ण करतात, पण तिला कॉलेज करायचं होतं, क्लासेस बाकी होते, MPSC UPSC तयारी करत होती, म्हणून तिचं 25व्या वर्षी लग्न झालं. तर 75 वर्षाच्या आजीचं लग्न किती वर्षापूर्वी झालं? 50 वर्षापूर्वी. आणि ती आजी म्हणते माझ्या म्हाताऱ्याला, माझ्या नवऱ्याला ते आमच्या गावातलं म्हातारं भेटता कामा नये, का तर आमचा घटस्फोट होईल. आणि त्याचं कारण फार गोड आहे, ते नीट आहे का? ते कारण काय? ती आजी म्हणली माझं जेव्हा लग्न जमलं 50 वर्षापूर्वी, तेव्हा हे आमचे मला बघायला आले होते ना, तेव्हा यांनी मला विचारलं होतं तुझं एज्युकेशन काय? खरं सांगू, मी तर 4थीच नापास आहे, पण मी यांना MA BEd झाली म्हणून सांगितलं होतं. काय झाली म्हणून? MA BEd झाले म्हणून सांगितलं. आणि मी तर खरं तर 4थीच नापास होते. आणि मग परिणाम, मी लग्न करून तर यांच्याशी आले, एकदा खोटं बोलली, पण परिणाम 50 वर्ष मला डोळ्यात तेल घालून जागं राहावं लागलं. माझ्या कोणी माहेरचा माणूस येता कामा नये, आणि आला तर माझ्या नवऱ्याला भेटता कामा नये, आणि भेटला तर शिक्षणा विचारता कामा नये. एकदाच खोटं बोलली होती. किती वर्षापूर्वी? तर एकदा खोटं बोललेलं 50 वर्ष झोप येऊ देत नाही. कारण एक खोटं लपवण्यासाठी 1000 वेळा काय बोलावं लागतं. आणि आता खोटं बोलू नका किंवा खोटं बोलणं चांगलं नाही हे सांगणं सुद्धा खरं नाही. मी खोटं बोलत नाही बिलकुल, मी खरं सांगतो, मी खोटं बोलत नाही हे सुद्धा मी खरं सांगत नाही. हे ज्यांना कळालं त्यांना धन्यवाद. 18 तारखेला काल्याचा प्रसादला 100% या नाही म्हणलं. हां, आणि त्यातल्या त्यात विज्ञानाने तर एक यंत्र तयार केलं खोटं बोलण्यासाठी. त्याचं नाव काय? हां, मोबाईल. मोबाईल असं एक यंत्र आहे महाराज, जे प्रचंड माणसाला खोटं बोलवतं. प्रचंड 10-10 मिनिटाला खोटं बोलायला लावतं. होईल तेवढं माणसाने खरं बोलावं. होईल. मला एक जण म्हणला, संतोष देवकर गुरुजी, की मोबाईल वाईट आहे. मी म्हटलं कोण म्हणतं वाईट आहे? मोबाईलचा चांगला उपयोग केला पाहिजे. परमार्थात सुद्धा मोबाईलचा चांगला उपयोग केला पाहिजे. आपण मोबाईलवर नातेवाईकांना बोलतोय, खरं तर कधी कधी मोबाईलवर देवाला बोलायला शिका. प्यार से बोलो राधे राधे. हा मोबाईल आठवला म्हणून मी तिकडं चाललोय. खरं तर या मोबाईलचा मला काही जास्त संबंध नाही आहे कथेत आणण्याचा, पण हा मोबाईल परमार्थात सुद्धा वापरू शकता. हे फार छान ठरेल आपल्यासाठी. हा मोबाईल ईश्वराला कधी कॉल करा. तुम्ही पांडुरंगाला कधी फोन केला का? विठ्ठलाला मोबाईलवर? तुमच्याकडं प्रत्येकीकडे मोबाईल आहे ना, मग पांडुरंगाचा नंबर घ्या आणि पांडुरंगाला कॉल करा. विचारा या एकादशीला किती गर्दी होती देवा. आपण आपल्या नातेवाईकांना रोज फोन करतोय, सकाळ दुपार संध्याकाळ, जेवलात का? काय खाल्लंय? कोणते कपडे घातलेत? कुठे फिरायला गेलात? तिन्ही टाईम आपण चौकशी करतोय ना. मग कधीतरी पांडुरंगाला कॉल करा आणि विचारा, काय पांडुरंगा बरं आहे का? आज काय नैवेद्य होता? पण नाही महाराज, आम्हाला असं वाटतं की आमचा मोबाईल देवासाठी उपयोगाचा नाही आहे. देवाकडे पण मोबाईल आहे, पण तुम्ही जो वापरताय ना त्या कंपनीचा देवाकडे नाही. देवाकडे कोणत्या कंपनीचा मोबाईल आहे ते मला माहिती आहे. हां, देव ना आयफोन, ना OnePlus, ना सॅमसंग वापरत. देवाकडे जो मोबाईल नंबर आहे ना तो मी सांगतो तुम्हाला, ऐका. मोबाइल से भी भगवान से बात हो सकती है. ज़रा ध्यान से सुनिएगा. मोबाइल से भी भगवान से बात हो सकती है गुरुजी, लेकिन मोबाइल कुछ हटके है. इन दोनों मोबाइल में क्या अंतर है, थोड़ा गौर से सुनिएगा. दुनिया वालों के साथ, ज़रा ध्यान से सुनिएगा, भगवान से बात करनी है ना. हाँ, तो दुनिया वालों के साथ बात करने के लिए, रिश्तेदारों के साथ बात करने के लिए मोबाइल फ़ोन की ज़रूरत है ना. रिश्तेदारों के साथ बात करने के लिए
मोबाइल फ़ोन की ज़रूरत है और मेरे पंढरीनाथ से बात करने के लिए मौन की ज़रूरत है। मेरी पूरी बात सुनो, मेरी पूरी बात सुनो। दुनिया वालों के साथ, रिश्तेदारों के साथ बात करने के लिए मोबाइल फ़ोन की ज़रूरत है। मेरे विठ्ठलनाथ से बात करने के लिए मौन की ज़रूरत है। दुनियादारों के साथ, दुनिया वालों के साथ बात करने के लिए मोबाइल फ़ोन का बिल देना पड़ता है, रिचार्ज करना पड़ता है ना। दुनिया वालों के साथ बात करने के लिए मोबाइल का बिल देना पड़ता है। मेरे विठ्ठलनाथ से बात करने के लिए दिल देना पड़ता है। आगे की बात तो सुनो मेरी पूरी। रिश्तेदारों के साथ बात करने के लिए मोबाइल फ़ोन की ज़रूरत है। मेरे भगवान से बात करने के लिए मौन की ज़रूरत है। रिश्तेदारों के साथ बात करोगे तो मोबाइल का बिल देना पड़ेगा। मेरे ठाकुर से बात करने के लिए दिल देना पड़ता है। और यहाँ तक नहीं तो दुनिया वालों के साथ बात करने के लिए रेंज में रहना पड़ता है। और मेरे भगवान से बात करने के लिए आउट ऑफ कवरेज एरिया जाना पड़ता है। आउट ऑफ कवरेज एरिया यानी तन का, मन का लगाव छोड़कर मस्ती में भगवान का गुण गाना होता है। कौन कहता है भगवान से बात नहीं होती, तो उसके साथ बात करो लेकिन मौन के साथ। अनंत वाचाळ बरती म्हणून जेवढं कमी बोलाल आणि जेवढं अंतरंग भगवंताचं भजन कराल तेवढं कनेक्शन तुमचं डायरेक्ट नेटवर्क जोडलं जाईल। पण भगवंताला नेटवर्क जोडण्यासाठी अधिक काळ मौन धारण करा। काही काही करतात राम 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 राम, असा कधी कधी विचार येतो की याचं तोंड जर खापराचं असतं तर किती वेळा बदलावं लागलं असतं। म्हणून कमी बोला, महत्त्वाचं बोला आणि चांगलं बोला। मी बोलून गेलो, माऊली ज्ञानोबाला सांगून गेले, साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे। कमी बोला का? कारण सत्याच्या मार्गाने चाला। सत्यम वद धर्मम चर ही वेदातली महावाक्य आहेत। म्हणून उत्तानपाद नावाचा ट्रॅक कळतो ना तुम्हाला, आपण रेल्वे पटरी कुठे सोडली होती। उत्तानपाद नावाच्या राजाला एक पत्नी होती, तिचं नाव सुनीती आणि दुसरी सुरुची। सुनीती शब्दाचा अर्थ काय? सु म्हणजे चांगली आणि नीती म्हणजे वागणूक, नियमाने वागणारी, धर्माने वागणारी, जिचं नेचर क्रेडिट एक नंबर होतं, तिचं नाव सुनीती। पण माणसाला सुनीती आवडत नाही, माणसाला सुरुची आवडते। आता ही सुरुची म्हणजे कोण? तर सुरुची शब्दाचा अर्थ आपण बघूया। सु म्हणजे चांगली, इथे पण तो सुचा चांगलाच अर्थ घ्या। आणि रुची शब्दाचा अर्थ, रुची म्हणजे आवड। रुची म्हणजे काय? आवड। रुची हा शब्द तुम्हाला पुण्यामध्ये अधिक ठिकाणी पाहायला मिळेल, पुण्यामध्ये, आणि त्यातल्या त्यात पुण्याच्या खाऊ गल्लीत 100% पाहायला मिळेल। सांगू का, दुर्वांकूरला कधी गेलात का? भाऊला माहीत, डोरजे भाऊंना। दुर्वांकूरच्या हॉटेलवर एक बोर्ड लिहिलेला आहे, आमच्याकडे रुचकर भोजन मिळेल। काय शब्द आहे तिथे? रुचकर, रुची। रुची शब्दाचा अर्थ आवड। या रसना इंद्रियाचे चोचले पुरवणारा शब्द रुची। सु म्हणजे चांगली, रुची म्हणजे आवड, आणि रुची हा शब्द रसना इंद्रियाची संबंधी असल्यामुळे या शब्दाला भोगवादी म्हटलेला आहे। जी भोगवादी आहे, जी आशावादी आहे ती सुरुची, आणि जी नीतिमत्ता आहे ती सुनीती। प्यार से बोलो राधे राधे, जरा जोर से बोलो ना। म्हणून चांगल्या मार्गाने चालणारी सुनीती आणि फक्त फॅशन आणि व्यसन करणारी सुरुची। पण महाराज, उत्तानपादाच्या जीवनातली कथा अशी आहे, पहिली पत्नी गरोदर होती, तिचं नाव सुनीती। थोडं लक्षपूर्वक ऐका, एक 15 मिनिटात हा प्रसंग सांगेल आणि मी पुढे जाईल। सुनीती गरोदर असताना सुरुची घरात आणली, आणि नियम असा आहे, एका मॅनमध्ये 2 तलवारी बसू शकत नाही।
तरी एकच वसेल. त्या सुनीतीने सांगितलं, सुरुचीने सांगितलं आपल्या पतीला, उत्तानपादाला, हे बघा, जर तुम्हाला मी हवी असेल तर हिला घराच्या बाहेर काढा. आणि जे कामांध पुरुष असतात, विषयी लंपट पुरुष असतात, स्त्री लंपट पुरुष असतात, त्यावेळेला त्यांना धर्म, नीती, न्याय काहीही कळत नाही. कामातुरम ना भयम ना लज्जा, असं एक सुभाषितकाराचं म्हणणं आहे. त्यांनी आपल्या सुरुचीच्या शब्दाला मान देत नियमाने धर्माने पतिव्रता धर्म निभवणाऱ्या सुनीतीला गर्भ अवस्थेत तिला घराच्या बाहेर काढलं. आता जाणार कुठे ती अबला स्त्री? पण स्त्री ही स्वाभिमानी आहे. तिने गावाच्या बाहेर एका जंगलात छोटीशी कुटिया बांधली आणि कुटिया बांधून ती तिचं जीवन व्यतीत करत होती. तिने कालांतराने एका बाळाला जन्म दिला. एका बाळाला जन्म दिल्यानंतर विचार करा, एक काळ ती राजमहलात राहणारी, एक वाक्य सांगेल, जीवन जगत असताना मनाची स्थिरता अशीच ठेवा. आज आपण राजा आहोत, कधी रंक जरी झालो ना तरी जीवन जगता आलं पाहिजे. माणूस श्रीमंत नाही झाला तरी चालेल, पण एखादा श्रीमंत माणूस जर गरीब झाला ना तर त्याला जिवंत असून मेल्यासारखं वाटतं. पण माणसाचा रिव्हर्स गिअर कधी पडता कामा नये. ही एक काळ राजवाड्यात राहणारी, जंगलात झोपडी बांधली आणि मुलाला जन्म दिला. अहो, परिस्थिती एवढी वाईट, नाळ कापायला सुद्धा कोणी नर्स नाहीये तिथे, कोणी एखादी अनुभवी स्त्री नाही. आपला दगड घेतला आणि दगडाने तिची आणि बाळाची नाळ तोडली. सुनीतीने आणि बाळाला लहानाचं मोठं केलं. त्याच जंगलात ते बाळ राहत होतं आणि लहानाचं मोठं झालं. 5 ते 6 वर्षाचं बाळ झालं आणि खेळत खेळत मित्रांमध्ये खेळायला गेलं. मित्रांमध्ये खेळायला गेल्यानंतर एका मित्राने विचारलं, का रे, कुणाचा आहेस तू? ज्या बाळाने जन्माला आल्यापासून फक्त आईचाच चेहरा पाहिला, त्याला वडील कधी माहितीच नाही, तो काय सांगेल? त्यांनी सांगितलं, मी माझ्या आईचा आहे. तुझ्या आईचं नाव काय? त्यांनी सांगितलं, माझ्या आईचं नाव सुनीती. आणि तुझे वडील? म्हणलं, मला वडील माहितीच नाहीत कोण आहेत. जा, तुझे वडील कोण आहेत तुझ्या आईला विचारून ये. मित्रांनी हसत हसत विचारलं, मजाक करता करता. आणि हे चिमुकलं बाळ, वडील कोण आहेत? तेवढ्या तिसऱ्या मित्राने मजाक केली, अरे याला वडीलच नाहीत, याला पप्पाच नाहीत, याला पप्पाच नाहीत. आणि म्हणून ते बाळ रडायला लागलं, मला पप्पा नाहीत, मला वडील नाहीत, आहेत. ते रडत रडत आपल्या आईकडे आलं. आई झोपडीच्या समोर बसली होती. आईने पाहिलं, आज माझ्या लेकाच्या डोळ्यात पाणी. विचारलं, बाळा कोण आहेस? काय झालं तुला रडायला? अगं आई, मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे. बोल ना, मला विचार ना. पहिले काहीतरी खाऊन तर घे. आई, मी पाणी सुद्धा पिणार नाही जोपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. काय झालं बेटा? कळेल का मला तुला काय अडचण आहे? आई, खरं विचारू? विचार ना बाळा. आई, माझे वडील कोण आहेत ग? जेव्हा आईला प्रश्न विचारला, माझे वडील कोण आहेत, आईने कंठातला स्वर कंठात दाटून ठेवला. सांगितलं, राजा,
असला प्रश्न काय विचारतोय रे? तुला 6 वर्ष झालेत, तू कधी आयुष्यात हा प्रश्न विचारला आणि आज मला विचारतोय? आई, आज मला गरज पडली या प्रश्नाची. का? मी मित्रांमध्ये खेळायला जात असताना मला एका मित्राने विचारलं, तुझे वडील कोण आहेत? एक तर म्हणला की तुला वडीलच नाही आहेत. आई म्हणली, बाळा असल्या फालतू प्रश्नाकडे लक्ष देऊ नको, चल मी तुला दूध पाजते. नको आई, जोपर्यंत माझे वडील कोण आहेत हे तू सांगत नाही ना, तोपर्यंत मी पाण्याचा घोट सुद्धा घेणार. महाराज, कोणत्या मुखाने कोणत्या तोंडाने सांगावं की तुझे वडील या चक्रवर्ती सम्राट महाराज उत्तानपाद आहेत म्हणून? कारण लहान मुलांची सवय अशी असते, एक प्रश्न विचारला ना तर हजारो प्रश्नाचे उत्तर त्यांना पाहिजे असतात. शेवटी आईचा नाविलाज झाला आणि आईने किलबिल्या स्वरात सांगितलं, राजा तुला ऐकायचंच ना तुझे वडील कोण आहेत? मग ऐक, चक्रवर्ती सम्राट महाराज उत्तानपाद तुझे वडील आहेत. आई, माझे वडील जर एवढे मोठे राजा आहेत, मग आपण झोपडीत काय करतोय? हे बघ बाळा, मी तुला बोलले होते की मला पुढचा प्रश्न विचारू. तुला पाहिजे ना, तुला ऐकायचं ना तुझे वडील कोण आहेत? ते राजे तुझे वडील आहेत. आणि महाराज चिमुकलं बाळ नाचत नाचत मित्रांमध्ये खेळायला गेलं आणि सांगितलं, तुम्हाला माहिती आहेत माझे पप्पा कोण आहेत? तुम्हाला माहिती आहेत माझे वडील कोण आहेत? या राजाचे चक्रवर्ती सम्राट महाराज उत्तानपाद माझे वडील आहेत. एक मुलगा म्हणला, राजाचं नाव सांगतोय, कधी भेटला असताना? नाही, मी आज त्यांना भेटायला जाणार आहे. आणि नीट ऐका, हे चिमुकलं 6 वर्षाचं बाळ निरागस चेहरा आपल्या वडिलाला भेटण्यासाठी राजवाड्यात गेला. सिंहासनावर महाराज उत्तानपाद बसलेले होते. एका मांडीवर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचं बाळ, त्याचं नाव उत्तम, बसलेलं होतं. आणि पाहिलं की चालत माझ्या पहिल्या पत्नीचा मुलगा येतोय, माझाच मुलगा येतोय. बापाला दया आली, त्याला उचललं आणि दुसऱ्या मांडीवर बसवलं. काही वावगं केलं का हो? अधिकार समान आहे. पण तेवढ्यात किचन मधनं जी दुसरी पत्नी होती ना, सुरुची, तिने पाहिलं की माझ्या नवऱ्याच्या मांडीवर माझ्या सौतीचा मुलगा बसला. आणि ती धावत घराच्या बाहेर आली आणि तिने पाहिलं, चालता हो इथून, तुझा अधिकार नाही या मांडीवर बसायचा. जर तुला या तुझ्या पप्पाच्या मांडीवर बसायचं असेल ना, तर तुला माझ्या गर्भात जन्म घ्यावा लागेल. चिमुकल्या बाळाला कळे ना करावं काय. आणि त्याने हळूच विचारलं, पप्पा ही कोण आहे? उत्तानपादाने सांगितलं, बाळा ही तुझी आई आहे. अच्छा, ही माझी दुसरी आई आहे. ते चिमुकलं बाळ आईच्या पाया पडायला गेलं. पण एक सांगतो, जिला स्वतःच्या मुलाचं जीव प्रेम नाही, ती दुसऱ्याचं काय करणार? तिने लाटेने दुसऱ्या बाळाला धडकवलं. चालता हो इथून, माझ्या पायाला सुद्धा हात लावू नकोस. पुन्हा सांगते, जर तुला तुझ्या वडिलाच्या मांडीवर बसायचं असेल ना, तर माझ्या पोटी जन्म घे. चिमुकलं बाळ रडत रडत आलं घरी. आईने विचारलं, बाळा आज काय झालं रे रडायला? राजा, काल तर तू म्हणला की माझ्या वडिलाचं नाव सांग, आणि आज मी तुला वडिलाचं नाव सांगितलं, तू रडत पुन्हा घरी आला. चिमुकलं बाळ घरी आलं आणि आईला म्हणतं, आई सॉरी, क्षमा मागतो ग मी तुला. मी उगाच तुझ्याकडे हट्ट केला की माझे वडील कोण आहेत म्हणून विचारण्याचा. अरे राजा, काय झालं? अगं आई, तू मला रात्री सांगितलं ना की माझे वडील चक्रवर्ती सम्राट महाराज उत्तानपाद आहेत. हो बेटा. आणि मग मी माझे वडील म्हणून त्यांना भेटायला गेलो आणि गेल्यानंतर मला बाबांनी मांडीवर घेतलं. पण माझी तिथं दुसरी आई होती, तिने मला ढकलून खाली दिलं आणि तिने सांगितलं, तर तुला माझ्या पोटी जन्म घे, मग या मांडीवर बसायचं. काय वाटलं असेल त्या आईला, तिच्या स्वतःच्या पोराला स्वतःच्या वडिलाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार मिळाला नाही. तरी प्रॉपर्टी नाही मागितली, फक्त मांडी मागितली होती. आणि जेव्हा तिला कळालं सुनीतीला की माझ्या सौतीने माझ्या मुलाला ढकलून दिलं, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रुधारा आल्या.
आणि जेव्हा तिच्या डोळ्यात अश्रुधारा वाहत होत्या तेव्हा या चिमुकल्या बाळाने नन्ह्याच्या हाताने आपल्या आईचे अश्रू पुसले आणि सांगितलं, आई रडू नको ग, मी चुकी केली ना, मी चुकी केली. दादा एक वाक्य सांगू, तुमच्या जीवनात कोणतंही दुःख असू द्या, तुमच्या डोळ्यात भले अश्रू येणार नाही, पण तुमच्या जीवनातलं छोटं जरी दुःख असेल ना, तर तुमच्यासाठी पहिली रडणारी तुमची आई आहे. पहिली रडणारी कोण आहे? तुमची आई आहे. या जगात तुमच्यावर निर्विल, निस्वार्थ, निष्कपट जर कोण प्रेम करत असेल तर ती तुमची फक्त आई करते. हा, निष्कपट प्रेम करणारी तुमच्यावर तुमची आई आहे. ज्यांची ज्यांची कोरोनात आई गेली असेल ना, त्या ताईला विचारा, त्या दादाला विचारा, का रे आईसारखं प्रेम दुसरं कोणी करतं? नाही. एखाद्या ताईची जर आई गेली ना, तिला विचारा, का ग ताई या दिवाळीला नाही जायचं का तुला? ती सांगेल, नाही जाणार मी या दिवाळीला माझ्या माहेरी. का? कारण 2 वर्षापूर्वी माझी आई कोरोनाच्या काळात गेली. आणि आज कशासाठी मी जाऊ? कुणासाठी मी जाऊ? का? माझी आई गरीब होती, पण मी गेली ना तर तोंडावर हात फिरवायची. मी श्रीमंताच्या घरी आहे. एखाद्या करोडपतीच्या घरी जरी मुलगी दिली असेल ना आपली, तिची आई किती गरीब असू द्या, पण तिला असं वाटतं की वर्षात एक वेळा तरी आईला भेटायला जावं. दादा, तुमचा नवरा पती, तुमचा सासर किती श्रीमंत असू द्या, पण तुमची आई जोपर्यंत तुमच्या तोंडावर हात फिरवत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला सुख मिळत नाही. हा, तुम्ही तुमची आई गेल्यानंतर तुमचा भाऊ तुम्हाला 10,000ची साडी घेईल, पण तुमच्या तोंडावर मायेचा हात फिरवणार नाही. माझी लेक कशी आहे म्हणणारा तुमचा भाऊ नाही, तुमची आई आहे. जगात फक्त तुमच्या माझ्यासाठी रडणारी ती आई. ए आजी बस खाली तिथं. दहा वेळा इकडे जाते तिकडे येते. जगात फक्त आई आहे. ज्याला आई नाही ना त्याला विचारा आईचं प्रेम काय असतं. या चिमुकल्याला एखाद्याला विचारा ज्याला आई नाही ना, एक वाक्य बोलू का? आपली आई गेल्यानंतर, एखाद्याची आई गेल्यानंतर त्या नवऱ्याला दुसरी बायको मिळेल, त्या घरातल्या म्हातारा म्हातारीला दुसरी सून मिळेल, त्या घरात दुसरी वहिनी मिळेल, त्या भावकीत दुसरी सुवासीन मिळेल, पण ज्याची आई गेली ना त्याला परत आई मिळणार नाही. जगात तुमच्या माझ्यासाठी निर्विकल्प निस्वार्थ प्रेम करणारी फक्त आई आहे. अरे आई वडील गेल्यानंतर अख्ख्या गावाला मोतीचूर लाडू खाऊ घालणारे मुलं मी जगात भरपूर पाहिलेत, पण जिवंतपणी आपल्या आईचा चष्मा फुटला ना तर त्याचा काच बदलून आणणारी मुलं या जगात भरपूर आहेत. माझ्या तरुण मित्रांना, माझ्या तरुण ताईला विनंती आहे, जर तुमचे सासू सासरे तुमच्या घरात असतील, तुमचे आई वडील तुमच्या घरात असतील ना, तर त्यांच्या वर्ष श्राद्धाला गावाला बुंदी खाऊ घालू नका. पण तिच्या जर शुगरच्या गोळ्या संपल्यात ना, जर तिच्या बीपीच्या गोळ्या संपल्या असतील ना, जर तिच्या चष्म्याचा काच तुटला असेल ना, तो वेळेवर आणा. तिला फक्त सकाळ संध्याकाळ चहा लागतो, तिला चहा द्या, बाकी काही देऊ नका. ती गेल्यानंतर अख्ख्या गावाला मोतीचूर खाऊ घालायची गरज नाही आहे.
कारण तुम्हाला माहिती नाही रे, तुम्ही लहान असताना लाखो खेळणी मोडलीत, कधी ती नाराज झाली नाही. आणि ती ज्या ज्या वेळेला देवाच्या मंदिरात गेली ना, तिने स्वतःसाठी काही मागितलं नाही, फक्त माझा लेक सुखी व्हावा, माझ्या लेकाचा संसार आनंदी व्हावा, हेच ती मागत आली आतापर्यंत. या चिमुकल्या बाळाच्या आईने पाहिलं, मी माझ्या बाळाला सुख सुद्धा देऊ शकत नाहीये, कारण जगात सर्वात श्रेष्ठ एवढंच नाही तर देवापेक्षा श्रेष्ठ कोण असेल तर ती तुमची माझी जन्म देणारी आई आहे. एवढंच नाही दादा, सबसे बड़ी है माँ, जिस माँ ने तुझे जन्म दिया है, जिस माँ ने तुझे पाल पोस कर बड़ा किया है. ए पगले, ऐसी गलती भी मत करना. जिस माँ ने तुझे बचपन से बड़ा किया है, उस माँ को कभी गलती से भी भूलना मत. अगर तू ये गलती करेगा तो ये बहुत बड़ी गलती होगी तेरी जीवन की. जिस माँ ने तुझे जन्म दिया है, जिस माँ ने तुझे पाल पोष कर बड़ा किया है, पगले सबसे बड़ी है माँ. सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, देती है दुआ ओ माँ, ओ माँ. माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं, देती है दुआ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं, कोई नहीं, कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं,
करती है दुआ माँ, सबसे बड़ी है माँ, माँ बड़ी है माँ।